आज शीतकालीन सत्र का दूसरा दिन है और इसी बीच यशवंत स्टेडियम पर कई सारे लोग आंदोलन कर रहे हैं। इसी बीच आरोग्य विभाग के सुरक्षा कर्मचारियों ने आमरण उपोषण का ऐलान किया है। जानते हैं क्या है उनकी प्रमुख मांगे। जिस तरह सुरक्षा रक्षक की जो प्रलंबित मांगनी है उसे सुरक्षा रक्षक के लिए जो अच्छा होना चाहिए उसका हम प्रयत्न कर रहे हैं और हम सभी महाराष्ट्र के सुरक्षा रक्षक मंडल व सुरक्षा रक्षक से विनंती करते हैं कि अपनी मांगों के लिए और अपने हक के लिए सभी एक साथ मिलकर लढाई करें। धन्यवाद। सर, मी अमित देशे, युवा स्वाभिमान पार्टी संलग्नित स्वाभिमान सुरक्षा कामगार न्याय संघटना। आज आम्ही इथे हिवाळी अधिवेशन म्हणून आज आम्ही इथे आमच्या सुरक्षा रक्षकांच्या प्रमुख मागण्या घेऊन बसलेला आहे। आता काही मागण्यासाठी भाऊनी महाराष्ट्र स्तरावरच्या मागण्यासंदर्भात भाऊनी सांगितलंच आहे, भरत भाऊनी आमचे विदर्भ अध्यक्ष। तसेच काही प्रमुख मागण्या आमच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाचे वेतन हे तारीख ठरव म्हणजे बिना तारखेचे होतात किंवा 6-6 महिने वेतन दिल्या जात नाही। आज आरोग्य विभागाशी आमचे असे म्हणणे आहे की आरोग्य विभागाने एक तारीख ठरवावी आणि कायद्यानुसार जर बघितलं तर 10 तारखेच्या आत सुरक्षा रक्षकांचे वेतन व कर्मचाऱ्यांचे वेतन जायला पाहिजे, पण ते वेतन दिल्या जात नाही। तसेच आमचे काही सुरक्षा रक्षकांच्या महाराष्ट्र लेवलवरच्या मागण्या आहे त्या आम्ही आज अधिवेशनमध्ये असं झालं आहे की मंत्री महोदयच नाही आहे, अजूनही यांची मंत्र्यांनी शपथ घेतला आहे पण विभाग दिलेले नाही आहे। आज कामगार विभागाला कामगार मंत्रीच नसून आज आम्ही महाराष्ट्रातील सर्व कामगार सुरक्षा रक्षकच नव्हे पण सर्व कामगार आज वाऱ्यावर सोडलेले आहे। यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही हात जोडून विनंती करतो, सुरक्षा रक्षकांचे प्रश्न आज म्हणजे वर्षानुवर्ष प्रलंबित आहे। आज 40 वर्षापासून जे आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण केलेल्या नाही व काही आम्ही फक्त जुने म्हणजे 4 ते 5 मागण्यासाठी आमचे ठोक मागण्या आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करतो, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या व आम्हाला न्याय द्यावा एवढीच आम्ही अपेक्षा ठेवतो। ऐसी ही जानकारी जानने के लिए अभी फॉलो करें लोकतंत्र मिरर और यह जानकारी जरूर शेयर करें।